हॅलो एव्हरीवन, जय महाराष्ट्र सर्वांना. मी तुमची सर्वांची लाडकी महाराष्ट्र कन्या. तर आज मी चालले होते शेतात. आता तुम्ही म्हणत असाल की मी अचानक कशी शेतात चालले. तर आमच्या इकडे झाला होता एवढा उन्हाळ्यात भरपूर पाऊस, सांगता येत नाही एवढा खूप पाऊस झाला होता जास्त. मला वाटलं होतं की आज ह्यावेळेस उन्हाळ्यात मी गावाकडे तर खूप मज्जा वगैरे करेन उन्हाळ्यात, पण इथे तर मला हेच समजा नाही की बाबा उन्हाळ्यात आहे का नाही, का पावसाळ्यात पाऊस आहे, काय समजत नाही. त्या काय चालू आहे काहीच माहीत नाही. असं झालं, उन्हाळ्यात पावसाळ्यात पाऊस, हिवाळ्यात पाऊस, तिन्ही ऋतू सध्याला पाऊसच चालू आहे सगळीकडे. ठीक आहे, चला तर मी अशी पुढे चालले होते आणि ॲक्च्युली मला पाठवलं होतं आजीनी शेत बघायला, कारण की आमच्या शेतात नेमकी काय नुकसान झालं काय नाही. खूप वारंवादन झालं होतं, एवढं वारंवादन झालं होतं आणि मी मस्त फिरत आणि चालले होते, कारण की इथे तर काहीच प्रॉब्लेम नव्हता. पुढे गिन्नी गवत वगैरे होतं, तर म्हणजे इथे तर काहीच विषय वगैरे नव्हता. तर हा आमचा रोड बनवलेला आहे आम्ही असं शेतातून जायला. तर इकडे आले तर इथं मका आहे, गिन्नी गवत आहे. मी खूप वेळेस इथे लाईव्ह वगैरे घेतल्याने लोकांना असं वाटायचं की हे ऊस आहे, ऊस खाली आहे आणि वरती तो गिन्नी गवत आहे. तर रोडला तर एवढं काही जास्त दिसत नव्हतं, म्हणजे पाणी वगैरे एवढं काय नव्हतं दिसत मला रोडवरती. तर म्हटलं चला असं जाऊ आपण खाली. मस्त चाललो. तर आंब्याची झाडं पण आहे, छोटीच आहे, आणखीन एवढी मोठी नाही, आताच लावलेली आहे. तर इथून आमचा ऊस वगैरे चालू झाला होता आणि ऊसात कसं जास्त थोडासाच ऊस आहे, आणखीन आताच लावलेला आहे म्हणून जास्त मोठा ऊस नाही आहे. ह्या वर्षी आमच्या पप्पांनी त्यांनी सगळं ऊसाचंच पीक केलं आहे आणि ऊसात आम्ही लावली होती मका. म्हणजे डबल इन्कम होतो ना. कसं डबल इन्कमचं म्हणजे कसं, ऊसाचं पण उत्पादन होणार आणि मका पण निघून राहणार, याचा अर्थ तोच झाला. ठीक आहे, चला तर मी असं चालले होते बघत म्हटलं चला आतमध्ये जाऊ. कणीस घ्यायचा माझा विचार आला होता, कणीस तोडायचा. तर आतमध्ये गेले पण मला माहीतच नव्हतं. नंतर माझ्यासोबत खूप मोठा फ्रँक झाला. मी कणीस तोडलं तेव्हा काय विषय झाला, मला असं वाटलं की बाबा एवढे कणीस मोठे झाले आणि छान असं ना. आभाळ तर बघा, आणखीनसुद्धा आभाळ होतं. तर मी आले होते अशी पुढे चालत तर एक कणीस म्हटलं चला एक कणीस तोडून वगैरे बघू. तर एक कणीस मी फायनली तोडत होते, तर मला समजत नव्हतं कोणतं तोडू. तर एक मी फायनली चॉईस केलं आणि एक कणीस मी तोडलं. ठीक आहे, तर ते तुटतसुद्धा नव्हतं, त्याला ओढून जबरदस्ती तोडलं. तर चलो म्हणे, असं छान वाटलं मला. तर म्हटलं चला आता याला इथेच आपला कॅमेरा इथेच ठेवला आणि याला सोडून बघू. तर त्याला सोलत होते, इकडून तिकडं फगत पण होते, मला भीती पण वाटत होती. त्यातले ते निघत होते, मी त्याला असं फेकत पण होते साईडला. मजा येत होती मला शेतात. ठीक आहे, तर नंतर बघितलं तर बाबा त्याला काहीच निघलं नाही, कणीस नाही निघलं, काहीच निघलं नाही त्या कणसाला. माझं सरळ खूप हे झालं ना. आता नंतर भीती तर मनातच होती. आता आजीला जर कळलं तर मी काय केलं आहे हे नुकसान, तर आजी मला खूप ओरडणार. तर आम्ही कणीस ते काही टाकलं नाही तिथं. आपण चुकी केली म्हणल्यावरती डायरेक्ट सांगायचंच. मी काय कुठं टाकून नाही दिलं, तसंच हातात घेतलं आणि म्हटलं चला आजीला सांगू, ते होईल. कारण चुकी केली तर ॲक्सेप्ट पण करायची, खोटं बोलून काय नाही होणार. म्हणून मी डायरेक्ट हातातच घेतलं आणि म्हटलं आता आपल्याला जायचं होतं खाली. तर खाली जाता बघितलं तर बाबा इथे एवढा चिखल झालं. OMG, इथं काय आहे. नंतर बघितलं मी एवढी घाबरले, म्हटलं हे कशाची, मला त्यातलं वाघाचेच पंजे आहे का काय माहिती बाबा. मग नंतर विचार केला, अरे बाबा हे काय, मला काही समजत नव्हतं, पण असे खूप मोठे पाय दिसत होते. तुम्हाला पण दिसत असेल काय नाही, तुम्ही मला सांगा बरं का हे काय. ब्लॉग जर बघितला तर पूर्ण असे एकदम चिखलाने असं गेलेलं होतं, तिकडून पुढे चाललेलं होतं. मी त्याचं बघितलं, हे कुटोर आहे. मला समजतच नव्हतं हे काय, कशाचे पाय एवढे मोठे. मला तर भीतीच वाटायला लागली होती बाबा, आता खाली जाऊ का नको मी. आणि मग असं पुढं बघितलं तर रोडलाच आले बाबा. नको म्हटलं तिकडं खाली मकात नकोच जास्त तिकडं जायला, काय होतं काय माहिती. तर मग असे चालले होते, मकात पण पाहत चालले होते. आणि जेवढी मी खुशीमध्ये आले होते तसे हे पाय आता बघून तेवढं मी खूप हे झाले होते. तरी पण म्हटलं चला आपण आलो तर बघू. मका वगैरे बघितली एवढी, तरी पण थोडीशी पुढं जाऊन, बट काय मका वगैरे एवढी काय पडलेली नव्हती, वादळामुळे काय पडलेली नव्हती. थोडंफार होतं, 1 2 3च पडलेली होती, पण मका आपली एकदम ओके होती. थोडंफार पडलेले तर असतातच, त्याच्यामुळे मका एकदम ओके होती. म्हटलं मग आता चला, तर मग आपण आता खाली जाऊ. खाली जायचं होतं, बट त्याच्या आधी विचार येत होता की बाबा एवढी मोठी मकात आपण जावं का नाही आतमध्ये, पण मला भीती वाटत होती. तर मी थोडीशी पुढं वगैरे गेली. तसं तुम्हाला दिसत असेल आमचं गावाकडचं वातावरण तर खूप बेस्टच आहे, कारण की त्याला तर काही विषयच नाही. कारण की आमच्याकडे खूप हिरवंगार वातावरण असतं, उन्हाळा असला तरी हिरवंगार वातावरणच असतं, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. आणि इथे माझ्या पायाला लागला होता एवढा सारा चिखल वगैरे. तर बघा चप्पल, तर मी थोडासा चिखल वगैरे पुसून वगैरे घेतला. आणि कसं चालतच येत नव्हतं मला, खूप चप्पलला चिखल
चिखल वगैरे लागला होता. तोपर्यंत बघा हे ढग वगैरे कसं झालं आहे कसं नाही काय माहिती काय चाललं आहे बाबा आजकालच्या याच्यात. केव्हा पण ना पाऊसच पाऊस झाला आहे, सगळाच पाऊस झाला आहे तिन्ही ऋतूत, पण ते समजतच नव्हतं काय चालू आहे काय नाही. तरी पण मग म्हटलं चला आता मी खूप हसत होते कणीस घेऊन, तेवढी मी हसत होते तेवढी मी घरी जाऊन बोलणे खाणार होते माझ्या आजीचे. समजतच नव्हतं काय चालू होतं काय नाही, कसं काय होत होतं काय नाही. मी असं खूप स्माईल करत होते, स्माइली खूप छान चालले होते आणि छान पण वाटत होतं मला की बाबा काय आहे काय नाही एकदम ओके वाटत होतं. ठीक आहे चला मस्त 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 चालली होती मी फिरत. तर आपण असं फिरत फिरत चाललो होतो खाली, मस्त वातावरण होतं आणि हिरवं हिरवंगार मला पण खूप छान वाटत होतं. पण नंतर म्हटलं चला आता सगळं आलो तर पूर्ण शेत पण बघू आणि शेतात तुम्हाला पण दाखवू सोबत. हे कणीस असं हालत चालली होती मी, काय विषय नाही बट काहीच नाही मला काय म्हटलं होतं चला जाऊ खाली, कोणीच नव्हतं ह्या रोडने, मी एकटीच चालले होते आणि एकटीच फिरत होते माहिती नाही. बट भीती पण वाटत होती कारण की मी एवढी खाली आलेले नाही कधी, कारण की कसं असतं ना एवढं खाली येत नाही मी कधी. आमच्या इकडे वाघाचं पण भरपूर हे चालू होतं. मग नंतर आपली इथली पण मका पाहिली पुढं, मका एवढी सुंदर होती ना, खूप छान होती. मला खूप आवडतं बाबा इथे व्हिडिओ काढायला, पण माझ्यासोबत कोणी नसल्यामुळे मी येत नाही. तरी पण आता मी येणार आहे कधीतरी एक दिवस मका कापून न्यायच्या आधी आपण येऊ एकदा इथे पण व्हिडिओ काढायला वगैरे. इथे पुढे छोटी मका होती, ही छोटी मका पण खूप छान होती, याला पण काहीच नुकसान वगैरे झालेलं नव्हतं, एकदम छान पद्धतीने होती. मग असं वाटलं की बाबा सगळ्यात ऑल परफेक्ट आहे, काही टेन्शन नाही आता आणि कुठं काही नुकसान वगैरे पण एवढी झालेली दिसत नव्हती. तर त्याच्यामुळे मग मका वगैरे बघत मी अशीच पुढं गेले आणि तसंच आपलं इथे गिन्नी गवत पण होतं, रोडला पण छान वातावरण होतं, एकदम सुंदर वातावरण झालेलं होतं. आणि इकडे ऊस आहे आणि पुढे जे नांगरलेलं आहे ना तिथे आपला गहू होता. आपण आलतो एकदा माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये आहे, आपण मोवळ काढायला. तिथे विहीर पण आहे, ते नारळ झाड दिसतं तुम्ही, पण मी तिथे जाणार नाही कारण की मला खूप भीती वाटते. सर पाहिलं तर तुम्ही चारी बाजूने ऊसच आहे, मोठा मोठा ऊसच आहे आणि मी एकटीच आहे, त्याच्यामुळे मी तिकडे काय जाणार नाही. आपण इथूनच रिटर्न फिरणार आहे आणि पावसाचं पण परत रिटर्न असं थोडंसं वातावरण झालेलं आहे, त्याच्यामुळे काय जास्त जाणार वगैरे नाही. असं वातावरण झालेलं होतं, मला खूप छान पण वाटत होतं, खूप नैसर्गिक वातावरण होतं आमच्या तिकडे. पण म्हटलं आता चला काय प्रॉब्लेम नाही बाबा, इथे आहे तर आपल्या आता घरी जायची झालेली आहे वेळ, कारण की इथून रिटर्न फिरा पुढं जायची काय माझ्यात हिंमत नव्हती. म्हटलं चला मग परत आपण हिरवंगार वातावरण आहे आपल्या इकडे आणि आपण आता मस्त मस्त जाऊ घरी. ठीक आहे, कणीस खायची खूप इच्छा झाली पण काय करणार, कणीसच नाही निघलं ना, त्याच्यामुळे मग आता ते कणीस आहे तसं घरी जाऊन दाखवावं लागेल, कारण की त्याला दाणेच नव्हते. कणीस खूप मोठं होतं पण मला असं वाटलं की त्याला दाणे वगैरे असेल म्हणून मी तोडलं, नाही तर नसतं तोडलं. आणि तसं आपलं शेत बघत चालले होते, शेत पण खूप मस्त होतं, मका ऊस खूप छान होती, कारण मी इथपर्यंत कधी आलेले नव्हते एकटी, पण आज आली होती बघायला. आजी म्हटली ती जाऊन एक चक्कर मारून ने, तिचं पाय दुखत होता म्हणून ती आले नव्हते, म्हणून मला पाठवलं होतं तिने आणि मी पण आले. मला पण खूप छान वाटलं आणि एकदम मस्त वाटलं की बाबा एवढी छान शेती आहे आपली पण, आणि बघून पण खूप छान वाटलं मला. आणि इथं बघितलं तर एवढं हिरवं शेत होतं ना, आणि हे फूल कशाचं होतं काही समजतच नव्हतं बाबा. मी खूप छान वाटलं, तुम्हाला सांगा कमेंटमध्ये काय आहे काय नाही, कशाचं फूल आहे कशाचं नाही, तुम्ही सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे मला पटपटा. आणि ब्लॉग पण सगळा बघत चाला माझे, कारण की माझे ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असतात आणि गावाकडचे पण असतात स्पेशली, त्याच्यामुळे खूप बघत चला. आणि स्पेशली असेच ब्लॉग बनवत जाईल इथून पुढे, ज्याने की तुम्हाला पण चांगलं वाटेल आणि काही प्रॉब्लेम नाही होणार. ठीक आहे ना, चला. तर आजच आपण चाललो होतो पुढे. आज तुम्हाला वाटत असेल की ताईंनी काही तयारी वगैरे नाही केली आणि माझी तब्येत पण खूप डाऊन आहे, त्याच्यामुळे मी तयारी वगैरे नव्हती केलेली जास्त. मी आले तसेच उठून आले होते आणि आदल्या दिवशी पण खूप पाऊस झाला होता, मोबाईलला पण एवढी चार्जिंग काय नव्हती वगैरे. ठीक आहे, चला. तर मग आपण इथं आलो होतो, इथे आहे मोसंबी बघितली तर मोसंबीला होते छोट्याशा मोसंब्या वगैरे होत्या, पण नंतर विचार केला आधीच एक आपण चुकी केलेली आहे, कणीस तोडले, आता जर छोटी मोसंबी तोडली तर मग आणखीन बोलणे खावा लागतील, त्याच्यापेक्षा आपण काहीच न तोडलेलं चांगलं असेल. ठीक आहे, चला. तर मग म्हटलं जाऊ पुढे काय आहे काय नाही, चालू मस्त पुढे जाऊ. आणि मग इथलं बघितलं तर बापो, हे दोन इमेज मी स्पेशली घेतले आहे, तुम्हाला सांगा मला हे कशाचे आहे कशाचे नाही. मग हे घेतलं आणि चला म्हटलं तर जावं लागेल आपल्याला सरळ घरी. इथं बघितलं तर इथं पण होतं आपला हरभरा वगैरे. हरभरा खूप थोडंसं वाटलं होतं मला, पण नको म्हटलं, खूप ओला पण झालेला होता ना, तर नको. मग आता आपण जाऊ शिस्तीत घरी जायचं गपचूप, आता काहीच तोडायचं नाही, आपल्याला ते काम सांगितलं तर तेच करायचं असा विचार केला आणि मग मी चालले होते घरी. तर मी सगळं बारकाईने बघून आले होते, कुठेच काही नुकसान एवढी झालेली दिसत नव्हती. आणि
सगळं छान पण होतं. त्याच्यामुळे मी चालले होते, मस्त खुशमध्ये चालले होते. बट आपल्या काही शेतकऱ्यांचे खूप नुकसानं झाले आहे या पावसात, खूप नुकसानं झालेले आहे आणि खूप वाईट पण वाटतं की बाबा कसं काय चाललं आहे ना, काही समजत नाही आजकाल जगात. कारण की कधी पण काही पण गोष्टी होऊ राहिल्या. बट नका टेन्शन घेऊ नका. नक्कीच महाराष्ट्र कन्या पण तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी करेल. आणि की मला खूप इच्छा आहे की माझ्या शेतकऱ्या भावासाठी मी तरी कधीतरी काहीतरी गोष्ट तरी करायला पाहिजे. इथे आपलं सोलार वगैरे पाहिलं तर आपले फेमस सोलार आहे. याच्यापासूनच माझी लाईफ म्हणजे फेमस झालेले आहे मी सोलारमुळेच. त्याच्यामुळे छान वाटतं की बाबा सोलार पण ओके होतं आणि असं आपण इथे घास पण होता, आपला छोटा छोटा घास आहे. आणि आता आपण जाणार होतो घरी फायनली. तर घरी जायला निघाले होते आणि चिकू पण बघितले की चिकू पण एकदम बेस्ट होता. हा सगळ्यात छोटा चिकू आहे आमचा. पलीकडचे चिकू एवढे येड्यासारखे आहेत ना बाबा, मोठे. आणि हे पण काय, मला हे पण सांगा लवकर, याला काय म्हणतात? त्याला चंदन म्हणतात एवढं माहिती आहे मला. चंदन खूप हे असतं. तुम्ही पण सांगा मला कमेंटमध्ये काय आहे काय नाही. आपण खूप प्रकारची झाडे बघितली, जांबाची झाडं पण आहे आणि प्लस पुढे तिकडे चिकू पण आहे. आणखी हा चिकू तो खूप घनदार, याच्या खाली जायला मनच भीती वाटते कधी कधी, एवढा मोठा चिकूची झाड आहे. आणि आजकालची तेवढी चिकूची झाडं नसतात, ही खूप मोठी येण्यासारखी वाढलेली झाडं आहे. तुम्हाला मी दाखवली नाही एवढी, तरी पण तुम्ही बघू शकता. हे बघा किती मोठी वाढलेली झाडे. एवढी मोठी कधी वाढलेली असतात का झाडे वगैरे? तर खूप मोठी वाढलेली आहे. मी आमचे टेलर लावलेलं आहे आणि ते आहे वांग्याची झाडं. नाही ना, तुझ्यासाठी काहीतरी आणलं, तुझ्यासाठी ना काहीतरी आणलंय मी. माझ्यासाठी आणलं देऊ का? हे बघ, कणसं. हे बघ ना, धर ना, घे ना, घे ना. मला माहितच नव्हतं दाणे निघणार नाही म्हणून. दाण्यासाठी कणसं. दाणे निघणार नाही मला माहितच नव्हतं त्याला. मला वाटलं बरं घोसाळी घेऊन आली. घोसाळी तिथे ना. कुठे घोसाळी? निघालं नाही की येणार. घोसाळी तोडून आणते ते. मला वाटतं मला एका वर्षी मला वाटतं तर दाणे निघते, पण दाणे निघलेच नाही त्याला. कुठे घोसाळी? चल. फायनली आता आपण चाललो होतो घोसळे आणायला. मी कणीस दिलं, बट आजी मला काहीच बोलली नाही. माझी आजी खूप क्यूट आहे, खूप भारी, मला काहीच बोलले नाही. इथे आले होते मी घोसळे यायला. अरे बाबा, एवढ्या अडचणीत कशाला वेळ लावला काय माहिती आजीने, त्यांनी पण. तर घोसळेपेक्षा जास्त तिथं मला हात घालायलाच भीती वाटत होती. बाबा काहीतरी चावलं म्हणजे झालाच विषय, संपलाच बघ सगळा विषय. तरी मी एक तोडलं, आणखीन एक बघत होते, हात घालून घालून नेमकी मला सापडत पण नव्हतं आणि एवढ्या अडचणीत होतं ना, काही समजतच नव्हतं. तरी पण म्हटलं चला एक दोन तरी न्यायला पाहिजे तोडून वगैरे. आणि तेवढी घोसळे तोडायचं बघत होते मी कसं काय करायचं नाही. पण फायनली आपल्याला दुसरं पण घोसळं भेटलं होतं जवळपास आणि त्याला पण आपण तोडून घेतलं. त्याला हातात तोडून घेतल्याच्या नंतर वगैरे तुटत तर काय नव्हतं, पण तरी जबरदस्ती ओढलं त्याला आणि ते काय नंतर तुटले. अरे बापरे, 3 तोडले का? हां, मला माहीतच नव्हतं. तर मग 3 घोसळे आपण तोडून घेतले आणि आजच्यासाठी आता एवढंच सगळ्यांना. ठीक आहे, आपण चाललो होतो घोसळे करून आणि आपण चाललो होतो घरी फायनली घोसळे घेऊन. आजच्यासाठी एवढंच. बाय. जय महाराष्ट्र सर्वांना.